नमस्ते सगळ्यांना. कसे आहेत? बरे आहेत ना सगळेजण? सॉरी, खूप दिवसांनी कॉन्टॅक्ट झाला. नमस्ते मॅडम. खूप दिवसांनी कॉन्टॅक्ट झाला कारण मी थोडीशी बिझी होते. पण थोडा हा आठवडा आणखी थोडे दिवस बिझी राहील. त्यानंतर मग पुढे आपण फास्ट मध्ये जाऊ. ठीक आहे. मंगळाचं थोडेसे राहिलेले आहेत पानं. एक 7-8 पानं तेवढे घेऊयात. ओके. मग कदाचित मी बुधवारी घेईल लेक्चर, ह्या बुधवारी. आणि पुन्हा मग गुरुवारी पण घेईल. ठीक आहे. 2 वेळा आणखी घेईल कारण पुढे बुध होणार आहे, गुरु होणार आहे. आणि असं मनामध्ये अजिबात आणू नका की मी क्लास इथून मध्यातूनच सोडून देणार आहे. असं होणार नाहीये. पुढे मी तुम्हाला खूप चांगल्यापैकी शिकवणार आहे आणि पूर्ण शिकवणार आहे. त्यामुळे हा जो मनातला भ्रम असेल ना की मी थोडं शिकवणार आहे आणि नंतर मी क्लासेस बंद करणार आहे, बरेच जण असं सांगत असतील तुम्हाला कदाचित. परंतु असं नाहीये. मी एखादी गोष्ट जर ठरवली ना तर ती पूर्ण करते. या अगोदर पण मी टॅरोचे क्लासेस घ्यायचे. टॅरोचा पूर्ण कोर्स मी शिकवलाय. फक्त इतकंच की आता सध्याला काही कामानिमित्ताने मला थोडासा वेळ देता येत नाहीये म्हणून सफर होतोय, बाकी काही नाहीये. प्रश्नकुंडलीला घेताय ना ऍडमिशन? 2 दिवसाचाच आहे कोर्स, 2 ते 3 दिवसाचा. पण खूप सोप्या पद्धतीने तुम्ही प्रश्नकुंडली बघायला शिकाल. आणि त्याची जास्त फी पण नाही ठेवली. ऍक्च्युअल मध्ये मी तो कोर्स फ्री मध्ये शिकवणार होते, खरं सांगायचं झालं तर. पण नंतर म्हटलं की फ्री मध्ये शिकवलं तर लोकांना व्हॅल्यू नसणार. म्हणून मी त्याला एक 600 रुपये फार कमी किंमत ठेवलेली आहे. तर तुम्हाला जर शिकण्याची इच्छा असेल तर नक्की ऍडमिशन घ्या. ओके. तर मंगळ शनी जेव्हा हे जे मंगळ शनी असतात हे एकत्र असतात, म्हणजे मंगळ कोण आहे? अग्नी आहे. तर शनी काय आहे? बर्फ आहे. ठीक आहे. या दोन्ही ग्रहांची जेव्हा युती, म्हणजेच दोन परस्पर विरोधी शक्तींची टक्कर जेव्हा होते, तेव्हा मंगळाची ऊर्जा, शनीचे बंधन, यांचा संघर्ष सतत चालू होतो. अंशात्मक युती असल्यास त्याची तीव्रता खूप जास्त वाढते. ज्यांच्या कुंडलीमध्ये शनीच्या पुढे मंगळ असतो ना, त्यांना फायनान्शियली पण खूप प्रॉब्लेम असतात हा. शनीच्या पुढे कधीच मंगळ नसावा. किंवा शनीच्या पुढे पुढे मंगळ असतो तेव्हा सुद्धा मॅरिड लाईफ डिस्टर्ब असते आणि आर्थिक बाबतीमध्ये सुद्धा खूप प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात. आता तुम्ही म्हटलं असाल की कुंडलीमध्ये शनी धनाचा कारक नाहीये. शनी तर द्वितीय स्थानाचा शुक्र कारक होतो. मग धनाच्या शनीच्या पुढे मंगळ असेल तर हा प्रभाव का असतो? तुमच्या मनात प्रश्न नाही आला असा? जर पाहिलं तर हस्तशास्त्रानुसार सुद्धा जर तुम्ही बघितलं तर धनरेषा ही शनीच्या बोटाकडेच बघितली जाते. निगेटिव्ह परिणाम, हे लोक आपल्या मतावर ठाम असतात, शनी मंगळवाले. दुसऱ्यांवर सुद्धा हे प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करतात. म्हणजेच काय, थोडस त्यांनी वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न करत असतात. आपल्याला हवे ते मिळवण्यासाठी कोणत्याही मार्गाने पुढे जाण्याची थोडीशी वृत्ती वाढते. आणि संयम, शनी मंगळ एकत्र आल्यामुळे अशा व्यक्तींमध्ये संयम थोडासा कमी पडतो. कारण अग्नी आणि वायू दोन ग्रह एकत्र येतात ना. अग्नी उतावळा आहे, वायू आणखी काय करतो त्याला, पुढे जा पाहिजे, संयम संयम कमी करतो. घरातील नात्यांमध्ये विश्वास कमी होतो. मदतीच्या वेळेस जवळची माणसे दूर जातात. ह्यांना नात्यांमध्ये पण ह्यांचं पटत नाही जास्त. ज्यावेळेस ह्यांना गरज असते त्यावेळेस नातेवाईकांकडून साथ मिळणं थोडीशी कमी होते. चिडचिड, आक्रमकपणा, संयम थोडा कमी होतो. रक्ताची नाती यांच्यापासून थोडेसे कमी होतात, म्हणजेच दूर जातात यांच्यापासून. घरातील नात्यांमध्ये विश्वास कमी होतो. मदतीच्या वेळेस जवळची माणसं दूर जातात. संघर्ष आणि दुःख यांना भोगावं लागतं. अडचणींची मालिका, कष्ट, संघर्षावर यश मिळवावे लागतं.
त्यांना कुठलंही ना यश आहे ना सहज मिळत नाही. त्यांना जीवनामध्ये ना खूप संघर्ष करावा लागतो. एक मिनिट हा. व्यक्तीला वाटते की आपल्यावर कोणी विश्वास ठेवत नाही. शनी मंगळवाल्यांना कायम वाटतं की त्यांच्यावर कोण विश्वास ठेवत नाही जास्त. आपल्याला हवे ते स्वतःच्या बळावर मिळवावे असं मिळवावं लागतं यांना. शनी मंगळ ज्यावेळेस कुंडलीमध्ये एकत्रित असतात ते जिद्दी पण खूप असतात ही लोक. नियमित ध्यान, योग, प्राणायाम, मनःशांती, संयम शिकणे आणि मंगळाच्या आगीत शनीचे थंड पण मिसळणे फार गरजेचे आहे. अशा लोकांनी कायम नियमित ध्यान करावा, योग प्राणायाम करावे. मी पाहिलंय ज्यांच्या कुंडलीमध्ये शनी मंगळ केंद्र योग असतो, समसप्तक योग असतो किंवा युती योग असतो. हे लोक एक अशी स्टेज येते ना, तिथे जाऊन आहेत ना हे लोक योग करायचा प्रयत्न करतात, प्राणायाम करण्याचा प्रयत्न करतात, नियमित मनःशांती शोधण्याचा खूप प्रयत्न करतात. आणि मनःशांतीसाठी ही लोक असा पण विचार करतात की घरापासून दूर जावं आणि मनःशांती शोधावी. कायम यांच्या जर बोलण्यामध्ये ऐकाल ना तुम्ही, शब्द हेच असणार की मला जायचं मनःशांतीसाठी, लांब जायचं. हेच असणार. कितीही चांगलं घरामध्ये वातावरण असेल तरी सुद्धा ह्यांच्या तोंडातून हे शब्द असणार. आणि ही लोक जातात पण, मी कित्येक जण बघितले शनी मंगळवाले विपक्षणाला गेलेले, ज्यांच्या कुंडलीमध्ये शनी मंगळ बऱ्याचदा विपक्षणाला जाताना दिसतात. आता तुमच्या माहित नाही मला, परंतु असे माझ्याकडे तरी पत्रिका जे आल्या होत्या ना तेव्हा मला असं जाणवलं. मंगळाच्या रक्ताची नाती जपण्यासाठी संवाद वाढवणं यांना गरजेचं आहे. थोडा अहंकार कमी करणं गरजेचं आहे. हट्टी स्वभाव असतो. मंगळ हा घाई करणारा आणि शनी काय आहे, थांबणारा, विलंब करणारा ग्रह. आणि हे दोन ग्रह जेव्हा एकत्र असतात तेव्हा नैसर्गिक दृष्टिकोनाने विरोध निर्माण होतो. म्हणून या दोघांची काय आहे, शत्रुता निर्माण होते तिथे. मंगळ हा आघात, रक्तासंबंधी विकार, जखमा आणि शस्त्रक्रियेचा सुद्धा कारक ठरतो. आता सुद्धा जेव्हा मंगळाबरोबर केतूचं जे गोचर चालू आहे त्या दरम्यान सुद्धा बऱ्याच जणांना हे याच्या शस्त्रक्रिया, विकार, जखमा याच्याशी रिलेटेड त्यांना सामना करावा लागतो. मंगळ काय आहे, उग्र आहे, क्रियाशील आहे, ज्याला शारीरिक दुखापती आणि आघात होण्याची शक्यता जास्त असते. राहू मंगळ युती, अचानक अपघात, जखमा, रक्तासंबंधी समस्या उद्भवतात, शस्त्रक्रियेची, ऑपरेशनची गरज भासते. असं पण असतं की जिथे तुमचा जर मंगळ असेल आणि मंगळ ऑलरेडी राहूच्या मुखात बघत असेल, म्हणजेच त्या राहू कुंडलीमध्ये जिथे आहे तिथे मंगळाची त्या राहूवर चौथी दृष्टी येत असेल किंवा आठवी दृष्टी येत असेल किंवा सातवी दृष्टी येत असेल, अशा पद्धतीने तुमच्या कुंडलीमध्ये समजा मंगळाचा राहू बरोबर संबंध असेल आणि गोचर ज्यावेळेस गोचर होतं राहूचं, त्या दरम्यान हा राहू जेव्हा तुमच्या ह्या मंगळाच्या दृष्टीत येतो, समजा जो तुमच्या समजा तुमच्या राहूवर मंगळाची चौथी दृष्टी आहे आणि तिथून राहूचं त्या राहूवरून गोचर होत असेल तर त्या दरम्यान खूप मोठी घटना घडते. आजच माझ्याकडे एक पत्रिका आलेली, मी तुम्हाला दाखवते. दुपारीच आलेला तो व्यक्ती. एक मिनिट हा. त्या त्या मुलाच्या पत्रिकेमध्ये सगळ्यात मोठी समस्या म्हणजे त्याचा भाऊ बनला होता. आता मला तुम्ही सांगा कसा बनलेला.
सगळं चांगलं आहे, फक्त भावामुळे समस्या निर्माण आहे. म्हणजे मंगळ आणि राहू हे त्यांचं देतातच, बघितलं इथे का भावामुळेच झालं. दिसतंय तुम्हाला ही पत्रिका, मंगळ हो आणि हो मॅडम. हो राहू मॅडम. मंगळ अंगारक योग आहे तिसऱ्या मंगळ हा स्थानात. आणि तुमच्या भ्रातृकारक काय दाखवतो, भावाचा कारक आहे ना मंगळ. भावंड दाखवतो ना. हो मंगळ भावंड दाखवतो, त्याच्याबरोबर राहू असल्यामुळं हा, प्रॉब्लेम. म्हणजे भावामुळे ह्याला किती फेस करावं लागतं. म्हणजे भाऊ 4 वेळा जेलमध्ये गेला, 4 वेळा ह्याला परत कागदात. विचार. तिसरं भावंड. हा अंगारक योग आहे. हा, म्हणजे ग्रह हम्म. त्यांची खेळ बरोबर खेळतात वेळेनुसार. तृतीय शुक्र असून तो त्याच्या व्ययात म्हणजे धनस्थानात गेल्यामुळे तो हा, व्यक्ती भावाच्या जास्त त्रास. मंगळ राहू युती एकाच भावात असताना अपघात, ऑपरेशन, शारीरिक दुखापतीची शक्यता असते. आता मी त्याला सांगितलं गाडी चालवताना तू सांभाळून चालव, कारण तो मंगळ त्याच्या पत्रिकेला चतुर्थेश पण आहे ना, आणि तो तृतीयात तुळेत आहे. आणि तो कशा बरोबर होता, राहू बरोबर होता. म्हणून चतुर्थ स्थान काय बघतो आपण, वाहन बघतो ना. म्हणजे वाहनाचा कारक ग्रह कुठे गेला, तृतीयात गेला, आणि तो राहू बरोबर गेला. तर तुम्हाला पटकन तिथे सांगायला पाहिजे की वाहनापासून तू बाबा काळजी घे, बरोबर की नाही. नाही सिंहलग्नाला समजलं. परत काय, परत सांगा ना, नाही समजलं, एक लक्षात नाही आलं. मिनिट. सांग. दिसतंय हा चतुर्थेश आहे मंगळ, 8 अंक दिसतोय तुम्हाला. चतुर्थ स्थान हे वाहनाचं स्थान आहे ना. नाही नाही कुंड हा आता. हो काय? हो हो वाहन सुखाचं स्थान आहे ना चतुर्थ. हो आणि त्याचा स्वामी त्याला मंगळा हो भावामुळे तो प्रॉब्लेम झाला, कारण भाऊ तृतीयात बसलेला आहे ना भावाचं स्थानात. पण त्याला पुन्हा वाहनापासून पण हम्म. प्रॉब्लेम होऊ शकतो, कारण चतुर्थामध्ये काय आहे, वृश्चिक रास येते ना. वृश्चिक राशीचा हो स्वामी म्हणजे मंगळ त्याचा वृश्चिकेचा तो स्वामी. बरोबर गेलाय. मंगळ तो तृतीयात बसलाय. हा, म्हणजे हो. औषध मग युती आहेच ना दोघांची. हम्म. ठीक आहे. म्हणजे हे सगळं मंगळामुळे होतं असं म्हटलं तर काही हरकत नाही. हा, मंगळामुळे त्याला जास्त गोष्टी फेस कराव्या लागतात. शनी हम्म, रवी तर युती आहेच, समसप्त अंशात. मग हम्म. ते आपण लेकिन आपला मंगळाचा विषय चाललाय ना, त्यामुळे हो मंगळाशी हो संबंधित सांगते. मंगळ. ठीक आहे. हो समजलं तुम्हाला मंगळ कशा पद्धतीने देतो फळ. हो. मग जर इथे मंगळ चांगला असता तर चांगली फळं दिली असती हो, ना, भाऊ त्याचा म्हणजे चांगला असता, भावाचं नाव लौकिक असतं. हम्म. मंगळ भाऊ खराब आहे पराक्रम म्हणून करतोय, त्याचा. परंतु तो पराक्रम काय करतोय, हव्यासापोटी करतोय ना. राहू आहे ना तिथे, नको तिथे हम्म, पराक्रम गाजवायला जातोय भाऊ. हम्म. मग ही बुद्धी होते ना, हे बुद्धीचा बुधाचा कारक येऊ शकतो ना, हो, म्हणजे असं वाटते व्यक्ती तर. आता मंगळ हा सूर्यापासून पृथ्वीच्या बाहेर असणारा पहिला बहिर्ग्रह आहे. सूर्यापासून जवळ असल्यामुळे मंगळ ग्रहाला सूर्याची तेजस्विता, ऊर्जा आणि शक्ती प्राप्त होते. मंगळ ग्रहाला लोह ग्रह असे सुद्धा संबोधले जाते, कारण त्याच्या पृष्ठभागावर स्क्रीन दिसत लोखंडाचे नाही. प्रमाण जास्त आहे, असे शास्त्रकार सांगतात. हा ग्रह लाल रंगाचा दिसतो, त्यामुळे स्क्रीन त्याला दिसत नाहीये. लोहित किंवा अग्निग्रह म्हणतात. सूर्याशी संबंधित मंगळ मॅडम, ग्रहाची हा काय, मॅडम स्क्रीन दिसत नाहीये. हा थांब. सूर्याशी संबंधित मंगळ ग्रहाची ताकद, सूर्य तेजस्वी शक्तिशाली ताराग्रह आहे, त्यामुळे मंगळ ग्रहावर
त्याचा प्रभाव तीव्र असतो. त्यामुळे मंगळात ऊर्जा, उत्साह, धैर्य, युद्ध भावना आणि क्रियाशीलता, जोमदार प्रवृत्ती असते. मंगळ ग्रह धैर्य, संघर्ष आणि सामर्थ्याचे प्रतीक मानला जातो, ज्यामुळे तो बऱ्याचदा योद्धा ग्रह म्हणतात. मंगळ हा सूर्यापासून पृथ्वीच्या बाहेर असणारा पहिला बहिर्ग्रह असून सूर्याच्या तेजाने तो शक्तिशाली, उग्र आणि उत्साही ग्रह आहे, ज्याचा प्रभाव व्यक्तीच्या स्वभावावर आणि जीवनावर गडद परिणाम करत असतो. मंगळ, शनी आणि रवी यांचा शुभ योग. एक मिनिट हा. मंगळ शनी यांचा शुभयोग. शुभयोग म्हणजे कसा शुभयोग सांगा. मंगळ शनी यांचा शुभयोग कसा? नवपंचमी योग झाला. नवपंचमी. तर अशा अशा व्यक्ती खूप उच्च पदावर जातात, ज्यांच्या पत्रिकेमध्ये शनी मंगळ नवपंचम योग असतो. मंगळ हा ग्रह शक्ती, धैर्य, नेतृत्व गुण आणि कृतिशीलतेचा कारक आहे. मंगळाच्या प्रभावामुळे व्यक्तीमध्ये निर्णय क्षमता आणि कठोर परिश्रम करण्याची तयारी वाढते. तर शनी ग्रह जेव्हा मंगळाचा नवपंचम योग हा शनी बरोबर होतो, रवी बरोबर होतो, तेव्हा अशा व्यक्तीला जीवनामध्ये कारकीर्द पद, सामाजिक प्रतिष्ठेचं पद खूप चांगलं प्राप्त होतं. शनी, मंगळ आणि सूर्य यांचा शुभयोग असणे म्हणजेच एकमेकांवरती नवपंचम योग असणे म्हणजेच प्रशासन अधिकारी, सेवा, स्थानिक पदांवर तलाठी, तहसीलदार, जिल्हा अधिकारी सहजपणे पोहोचण्यास काय मदत करतात. आता जेव्हा तुमच्याकडे UPSC MPSC करू का, मी त्याच्यामध्ये पास होईल का, तर त्यावेळेला तुम्ही काय बघता? अगोदर रवी बघता ना, की पास होईल. रवीला सरकारी क्षेत्राचा कारक म्हणून रवीकडे बघतात आणि शनी मंगळाकडे लोक दुर्लक्ष करतात. पण असं करू नये. रवी सोबत तुम्हाला शनी आणि मंगळाची साथ लागते, तेव्हा तुम्ही त्या पदापर्यंत पोहोचता. जर तुमच्या कुंडलीमध्ये शनी आणि मंगळ हा जर सुस्थितीत नसेल तर तुम्ही त्या पदापर्यंत नाही पोहोचू शकत. शनी का बरं? शनी का महत्वाचा आहे? मंगळ जसं तुम्हाला ह्या जिल्हा अधिकारी वगैरे ह्या पदापर्यंत पोहोचवण्यास मदत करतो, शनी कसा करतो? आणि रवी तर सरकारी क्षेत्राशी रिलेटेड आपण बघतो, पण शनीची काय धै- भूमिका आहे? शनी हा लाईफ असा, चिकाटीचा धैर्याची कारक शक्ती. असून तो शनी सेवेचा कारक आहे, त्यामुळे येस येस सेवा करण्याची वृत्ती जास्त राहणार माणसामध्ये. येस, किती बरोबर बोललाय. सेवा देतो ना शनी, म्हणून प्रशासनिक अधिकारी वगैरे हे आपल्याला सेवा देतात ना. त्यामुळे शनीची पोझिशन कुंडलीमध्ये चांगली असणे फार महत्वाची आहे. तर शिस्तबद्धता, नेतृत्व क्षमता, प्रामाणिकपणा आणि कष्ट करण्याची तयारी मंगळ जर चांगला असेल तर देतो. प्रशासनिक पदावर राहून लोकसेवा करतात, समाजात आदर आणि सन्मान यांना मिळतो. कुंडलीत शनी मंगळ रवी यांचा जर शुभ योग नवपंचम भावावर झाल्यास तलाठी वगैरे या पदापर्यंत पोहोचतात. नेतृत्व गुण क्षमता चांगली असते. मंगळ केतू योग. तर मंगळ केतू योग हा आर्थिक आणि मालमत्तेविषयी परिणाम करणारा ग्रह आहे. मंगळ ग्रह त्वरित, क्रियाशील आणि कधी कधी संघर्ष निर्माण करणारा ठरतो. तो कर्ज, खर्च किंवा अचानक आर्थिक बदल घडवून आणू शकतो. केतू ग्रह
हे अपूर्णता, वेगळेपणा, अनिश्चितता आणि अचानक बदल दर्शवणारा ग्रह आहे. केतूचे प्रभाव असलेले योग अनेकदा आर्थिक अस्थिरता आणि मालमत्तेच्या बाबतीत संकट निर्माण करतात. समजा मंगळ केतू धनयोग धनस्थानामध्ये झाला किंवा दशम स्थानामध्ये झाला, आर्थिक बाबतीमध्ये चिंता निर्माण करणारा हा योग तयार होतो. किंवा 12व्या स्थानाचा स्वामी, जर 12व्या स्थानाचा स्वामी मंगळ आहे आणि मंगळ हा केतू सोबत असेल तरी सुद्धा त्या कुंडलीमध्ये आर्थिक बाबतीमध्ये प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. आणि सप्तमात असेल तर तो धनाचा स्वामी आहे का तुमच्या? तर मी धनाशी रिलेटेड, प्रॉपर्टीशी रिलेटेड जेव्हा मंगळ तुमच्या कुंडलीला होतो आणि तो केतू बरोबर जातो तेव्हा तुम्हाला हा प्रॉब्लेम फेस करावा लागतो. समजा तो धनाशी संबंध आहे, व्ययाशी संबंध आहे आणि त्याचा योग समजा केतू बरोबर होत असेल तर अशा व्यक्तींना फायनान्शियली कायम प्रॉब्लेम्स होतात. ओके. आले लक्षात? हो. ज्यांच्या पत्रिकेमध्ये धनासंबंधित प्रॉब्लेम आहेत तर अशा वेळेला तुम्हाला मंगळ पाहायला पाहिजे. मंगळ केतू त्रिकोण योगामुळे कर्जफेडीसाठी आर्थिक कारणास्तव प्रॉपर्टी जेव्हा आपण मंगळ केतू युती बघतो, बरोबर आहे, तर आपल्याला वाटतं की मंगळ केतू युती येता हा प्रभाव होईल. परंतु तुम्हाला वाटेल की मंगळ केतू हा नवपंचम योग आहे तर असा प्रभाव नाही पडणार. परंतु जेव्हा मंगळ केतू यांचा त्रिकोण योग म्हणजेच नवपंचम योग असतो तेव्हा सुद्धा हाच प्रॉब्लेम फेस करावा लागतो. का बरं? मंगळ केतू नवपंचम योग तर शुभ असतो ना, मग मंगळ केतू नवपंचम योग तरी सुद्धा हाच प्रॉब्लेम फेस करावा लागतो का सांगा? केतू वैराग्याचा. हा, कारण मंगळावर केतूची जर 9वी दृष्टीच पडत असेल तर तो केतूला 9वी दृष्ट पूर्ण दृष्टीमध्ये येते ना. नाही नाही केतू वैराग्याचा कारक आहे म्हणून. नाही. नवमांश जेव्हा नवपंचम योगातले ग्रह नवमांश कुंडलीमध्ये काय होतात? हा, नवमांश कुंडलीमध्ये काय दिसतात? जे पत्रिकेले नवपंचम योगातले ग्रह असतात ते नवमांश कुंडलीमध्ये कसे दिसतात? युती योगात दिसतात ना. ओके. हा, हो. हो. तुम्हाला मी मंगळ केतूची युती योगाची फळं सांगितली आणि जर इथे मंगळ केतू नवपंचम योग तुम्हाला दिसतोय मग तुम्ही त्याला लगेच शुभ म्हणून सांगाल का? नाही. नाही. कारण तो नवमांश कुंडलीमध्ये तो काय होतो? युतीमध्ये जातो ना. हम्म. त्रास होतो. मंगळ नेपच्यून युती सुद्धा चांगली नसते. मंगळ नेपच्यून युती ही सुद्धा भावंडांचा कारक मंगळ. नेपच्यून जेव्हा तिथे येतो तेव्हा भावंडांमध्ये गैरसमज निर्माण होणे, मतभेद होणे, कधी कधी दुरावा सुद्धा येतो किंवा भावासंबंधित काहीतरी दुःख असतं जेव्हा मंगळ आणि नेपच्यून हे एकत्रित ग्रह असतात कुंडलीमध्ये. भावंडांच्या नात्यामध्ये सुद्धा अस्थिरता निर्माण होते, तणाव येताना दिसतो. बघा तुमच्या कुंडलीमध्ये कोणाच्या आहे का मंगळ नेपच्यून युती? ठीक आहे. जीवनात अचानक अवांछित समस्या, मानसिक त्रास आणि कठीण प्रसंग येऊ शकतात. भावना अस्थिर होणे, मानसिक तणाव वाढतो, भावाला त्रास, अडचणी. माझ्याकडे एक पत्रिका आहे त्यामध्ये तिच्या भावाला दृष्टीच नाहीये परंतु तिची प्रॉपर्टी वगैरे झाली, परंतु मंगळ नेपच्यून युती असल्यामुळे काय आहे तर भाऊ हा अंध आहे. ज्या भावात ही युती असते त्या भावात अस्थिरता, दोष आणि त्रास जाणवतो. भावाच्या कार्यक्षेत्रात अडथळे, समस्या आणि असमाधान निर्माण होतात. मंगळ नेपच्यून युती भावंडांच्या वृत्तीमध्ये बदल, जीवनात गंभीर घटना आणि भावांना त्रास देणारी अस्थिरता निर्माण करते.
मंगळावरून जेव्हा शनीचं भ्रमण होतं तेव्हा तुमच्या कुंडलीमध्ये जिथेही ज्या पण स्थानामध्ये मंगळ आहे त्या त्या मंगळावरून जेव्हा शनीचं भ्रमण होतं तेव्हा तुम्हाला ते त्रासदायक असतं. तर मंगळ हा अग्नितत्वाचा क्रूर ग्रह, युद्धप्रिय आक्रमक ग्रह, तो साहस दाखवणारा ग्रह आहे. ऊर्जा, लढाऊ वृत्ती, रक्त, शरीरातील अग्नी, इच्छाशक्ती यांचा अधिपती आहे. शनीचा जर स्वभाव धर्म पाहिला तर शनी हा वायू तत्वाचा ग्रह आहे. धीमा, शिस्तप्रिय आणि न्यायाचा ग्रह आहे. त्याचं काम म्हणजे मर्यादा घालणं, विलंब करणं, धीर धरायला लावणे. शनी जेव्हा मंगळावर भ्रमण करतो तेव्हा मंगळ आणि शनी यांचं नातं शत्रुत्वाचं मग त्यामुळे जीवनामध्ये त्या दरम्यान व्यक्तीला तो काळ अतिशय संघर्षातून जावा लागतो. शनी ज्या नक्षत्रामध्ये असतो त्या नक्षत्रातून मंगळ सुद्धा जात असेल, सॉरी, मंगळ यांची अशुभ महादशा अंतर्दशा आरोग्यावर परिणाम करते. जेव्हा मंगळाशी रिलेटेड महादशा अंतर्दशा सुरू होते आणि मंगळ हा तुमच्या समजा अशुभ भावाचा स्वामी असेल तर त्या दरम्यान तुम्हाला जे रक्त, स्नायू, ऊर्जा, हाडं आणि ज्वर, रक्तदाब, शस्त्रकर्म, सर्जरी यावर प्रभाव टाकतो. तुम्हाला त्रास भोगावे लागतात. जन्मकुंडलीत अशुभ असेल तर समजा जर कुंडलीमध्ये मंगळ हा अशुभ असेल, एक मिनिट, जन्मकुंडलीमध्ये मंगळ जर अशुभ असेल आणि त्या दरम्यान तुम्हाला मंगळाशी रिलेटेड महादशा किंवा अंतर्दशा आली असेल तर त्या दरम्यान तुम्हाला हेल्थ रिलेटेड त्रास जाणवू शकतात जास्त. आणि जर त्याच दरम्यान शनी आणि राहू सारख्या ग्रहांचं भ्रमण सुद्धा जर त्या मंगळावरून होत असेल तर आणखी त्रास आणि निर्माण होतो, संघर्ष करावा लागतो, अपघात वगैरे होण्याची सुद्धा शक्यता असते किंवा हाडांशी रिलेटेड त्रास निर्माण होतात, रक्ताशी रिलेटेड सुद्धा समस्या निर्माण होतात. बऱ्याचदा बायपास किंवा अँजिओप्लास्टी सारख्या शस्त्रकर्मांसाठी सुद्धा तुम्हाला रवी सोबत मंगळाचं कुंडलीमधलं भ्रमण बघावं लागेल. त्या मंगळावरून शनी सारख्या किंवा राहू सारख्या ग्रहांचं गोचर होतं का? जसं सूर्य हा हृदयाचा कारक आहे, आपण सूर्याला बघतो हृदयाचा कारक, परंतु हा त्रास आणखी म्हणजे जास्त वाढण्याकरता किंवा त्रासाला एक प्रकारची दिशा देणारा तर कुठला ग्रह असेल तर मंगळ असेल तर मंगळ सुद्धा बघणं फार गरजेचं आहे. त्या दरम्यानच ऑपरेशन, अँजिओप्लास्टी सारख्या शस्त्रक्रियांची गरज व्यक्तीला लागते. रवी सोबत रवी पण खराब, मंगळही खराब, अशा वेळेला ह्या गोष्टी व्यक्तीच्या जीवनामध्ये होतात. रवी हा हृदय, रक्तवाहिन्या, डोळे, हाडं आणि त्वचा आणि आत्मबलाचा कारक ठरतो. जर रवी कुंडलीत कमजोर असेल, शत्रुग्रहांच्या प्रभावात असेल किंवा शनी, राहू, केतू यांच्या दृष्टीत असेल तर हृदय विकाराचा धोका वाढतो. रक्ताभिसरणाची समस्या, रक्तदाब, हार्ट ब्लॉकेज, हृदयासंबंधित शस्त्रक्रिया, बायपास टेस्ट, त्वचेचे विकार, डोळ्यांशी संबंधित समस्या वाढतात. परंतु त्या दरम्यान समजा कधी जर तुम्हाला कुंडलीमध्ये मंगळ ची महादशा अंतर्दशा असेल तर मंगळ किंवा रवी फारसे अशुभ नसतानाही त्यांच्या महादशेत किंवा अंतर्दशेत अशुभ योग गोचरणे जर होत असेल तर आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. महादशा अंतर्दशेत मंगळ किंवा शनी, मंगळ किंवा राहू असेल आणि रवी सूर्य हा शत्रुग्रहांबरोबर असेल तुमच्या कुंडलीमध्ये तर अशा दरम्यान सुद्धा तुम्हाला ह्यासारखा आजार होऊ शकतो किंवा ह्यासारख्या गोष्टींना सामोरं जावं लागू शकतं. तर अष्टम स्थान हे आयुष्याचा धोका, तर द्वादश स्थान हे रुग्णालय खर्च दाखवतं, तर षष्ठ स्थान हे रोग दाखवतं. कुठल्याही गोष्टीकडे तर कुठल्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावं. अचानक रक्तदाब, डोकेदुखी, छातीत जडपणा, पायात सूज येणं, श्वास घेण्यास त्रास होणे आणि डॉक्टरांचा सल्ला तातडीने घेणे हे फार गरजेचं आहे. थकवा, चिडचिड, राग, धडपड वाढली असेल तर हार्ट चेकअप वगैरे,
करणं गरजेचं आहे. आता 7वे स्थान, सप्तम स्थान. सप्तम स्थान म्हणजे हे काय आहे? सप्तम स्थान म्हणजे काय आहे? फक्त वैवाहिक सुखासाठी बघतो का आपण? तर आपला हा समाजाशी संबंध कसा आहे, समाज आपल्याला कसा बघतो, त्याच्याशी रिलेटेड समाजाशी आपले रिलेशनशिप कसे आहेत, त्यासाठी हे स्थान फार महत्वाचं आहे. काम त्रिकोणाचं स्थान आहे. लोकांशी व्यवहार, बिझनेस, पार्टनरशिप, क्लायंट्स, ग्राहक, समाजातील तुमचं स्थान काय आहे हे दाखवणारं सप्तम स्थान आहे. बऱ्याचदा ज्यांचं सप्तम स्थान खराब असतं अशा लोकांचं खूप समोरच्या व्यक्तींशी कधीही पटत नाही. मग अशा वेळेला व्यवसाय करायला फार प्रॉब्लेम येतो. व्यावसायिकांच्या कुंडलीमध्ये सप्तम स्थान हे चांगलं असणं फार गरजेचं आहे. जर सप्तम स्थान जर चांगलं नसेल तर तुम्ही व्यवसायामध्ये उभे राहू शकत नाही. व्यवसायामध्ये उभं राहणं म्हणजेच काय, तर तुम्हाला तुमच्या समाजाशी कनेक्टिव्हिटी होते, समाजाशी तुम्ही बांधले जातात, समाज तुम्हाला एक चांगल्यापैकी स्थान निर्माण करून देऊ शकतो. म्हणून तुमचं सप्तम स्थान चांगले असणे फार महत्वाचे आहे. जर सप्तम स्थान दशमाला जर प्रोटेक्ट करत असेल तर अशी व्यक्ती व्यवसायामध्ये खूप चांगल्या रीतीने सक्सेस होते. दशम आणि सप्तमाचा संबंध इथे जर राहू असेल तर व्यक्तीला लोकांना आकर्षित करण्याची काहीतरी हटके, विदेशीय, स्टायलिश किंवा आधुनिक गोष्टींची ओढ असते. राहू मुळात छल, मोह, मायाजाल, आधुनिकता, ग्लॅमर आणि सौंदर्याचा मेकओव्हर करणारा ग्रह आहे. दशम स्थान म्हणजे कर्म, व्यवसाय, यश, सामाजिक प्रतिष्ठा, करिअर. इथे समजा राहू असेल तर व्यक्ती काहीतरी वेगळं करायला बघतो. नवीन प्रयोग, ग्लॅमर, इंडस्ट्री, सौंदर्य, फॅशन क्षेत्र, डिजिटल मार्केटिंग, शोबीज, कॉस्मेटिक, सर्जरी, केमिकल आधारित व्यवसायाकडे झुकते. मंगळ म्हणजेच धारदार वस्तू, कटिंग, ब्लेड, शिवणकाम, शस्त्रकर्म, शस्त्रविकार. मंगळ जेव्हा राहूला दृष्टी देतो तेव्हा राहूच्या मोह, सौंदर्य आणि ग्लॅमरच्या गोष्टींना क्रिया आणि ऍक्शन मिळते. म्हणजे समजा दशमामध्ये राहू चांगला आहे, उच्चीचा आहे, बरोबर आहे, आणि त्याचा संबंध समजा मंगळाबरोबर चांगला येत असेल तर अशा वेळेला त्या राहूला काय मिळेल? आणखी ऊर्जा मिळेल त्याचं काम करायला. मग तो दशमातला राहू आणखी उत्तेजित होऊन चांगल्यापैकी ह्याला सक्सेस देऊ शकतो. म्हणजेच मंगळ राहू योग हा फक्त वाईट गोष्टींसाठीच नाही बघायचा की तो अशुभ करतो. तुम्हाला बऱ्याचदा यशस्वी झालेल्या लोकांच्या कुंडलीमध्ये मंगळ राहू योग तुम्हाला दिसेल. ज्यांच्या पत्रिकेमध्ये मंगळ राहू युती असते असे लोक व्यवसायामध्ये किंवा याच्यामध्ये खूप यशस्वी होतात, चांगले यशस्वी होतात. मॅडम, दशमातल्या मंगळ आणि षष्ठातला राहू नवपंचम योग होत असेल तर तरी यशस्वी होतात. पण मंगळ राहू योग यशस्वी बनवतो माणसाला. मंगळ म्हणजे यातून उगम होतो. मंगळ अशा व्यवसायात फार महत्वाचा हातभार लावतो, कारण केवळ सौंदर्य राहू पुरेसं नाही तर त्यावर कात्री लावणारी, कृती करणारी, धार असलेली ऊर्जा महत्वाची असते. राहू लोकांमध्ये नाव कमवायला, प्रसिद्ध व्हायला मदत करतो, तर मंगळ काय करतो? शारीरिक कृती, कटिंग, धार म्हणजेच काय, ऊर्जा देतो ते कार्य करायला. सप्तम भाव किंवा दशम स्थानावर यांचा जर प्रभाव असेल तर अशा धंद्यात व्यक्ती कौशल्य, नाव आणि लोकांची पसंती आणि आर्थिक फायदा मिळवू शकते. तर ज्यांच्या कुंडलीमध्ये मंगळ राहूचा संबंध येतो दशमाशी, तर अशा लोकांना हेअर कटिंगशी रिलेटेड तुम्ही व्यवसाय सांगू शकता. मंगळ केतूशी रिलेटेड पण जेव्हा असतात तेव्हा पण तुम्ही त्यांना सांगू शकता, दशमाशी जर संबंध येत असेल तर. शुक्र सौंदर्याचा कारक ग्रह मंगळ असणं, शुक्र सौंदर्याचा कारक ग्रह मजबूत असणं, लोकांना सुंदर बनवण्याचा स्पर्श देण्यासाठी. तर द्वादश किंवा षष्ठ स्थान जर चांगले नसेल तर यातून अडचणी आणि नुकसान होऊ शकतात. दशम स्थान कर्मस्थान बळकट असणं, दीर्घकाळ टिकण्यासाठी. राहू दशेत किंवा मंगळ राहू योगात असे व्यवसाय सुरू केल्यास गती मिळू शकते. आता पहिल्या स्थानामध्ये मंगळ लग्नात असला तर व्यक्तीचा स्वभाव हा उतावळा, पटकन रागावणारा, आक्रमक, धाडसी आणि स्पर्धात्मक बनतो. अशा व्यक्तींना संयम कमी असतो, लगेच निर्णय घेतात, मग तो चांगला असो किंवा वाईट.
मंगळाचे हे स्वरूप त्याच्या शारीरिक मानसिक आरोग्यावर सुद्धा परिणाम करते. उच्च रक्तदाब, अचानक घटना, मंगळाची उष्णता, बुधाची बुद्धिमत्ता, बुद्धिभ्रष्ट, याला भ्रष्ट योग सुद्धा म्हणतात, ज्यावेळेस मंगळ आणि बुध एकत्र येतात. आता बुध शिकताना तुम्हाला कळेल की का म्हणून. बुध मेष राशीचा हा बऱ्याचदा निर्णय पटपट घ्यायला हे करतो. बुध मंगळाच्या धडधडीमुळे बुधाची स्थिर विचारशील बुद्धी व्याकुळ होते, कारण बुध हा ज्या ग्रहाबरोबर जातो त्या ग्रहाप्रमाणेच वागतो. बुद्धी व्याकुळ होते, परिणामी चुकीचे निर्णय, वाद, भांडण, कोर्ट कचेऱ्या, आर्थिक नुकसान, व्यवसायात किंवा नातेसंबंधांमध्ये कायमचे नुकसान सुद्धा दाखवते. प्रथम स्थानामध्ये जर शनी मंगळ योग असेल तर व्यक्तीला सुखाचा अभाव असतो. अशा व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख फार कमीच असतं. ज्यांच्या कुंडलीमध्ये पहिल्या स्थानामध्ये शनी मंगळ युती असते, सुखाची अपेक्षा करणं त्यांच्यासाठी नाच्या बराबरच असते. अशा लोकांना आत्महत्ये म्हणजे त्यांना जीवन नकोसं वाटतं. कधी कधी जीवनाचा कंटाळा येतो ह्यांना. अकल्पित मृत्यू यासारख्या धोकादायक स्थिती सुद्धा यांच्या आयुष्यामध्ये येण्याची शक्यता असते. कायम असं होतं का? तर नाही. जर पत्रिकेत शुभ ग्रहांची शुभ दृष्टी मदत असेल, गुरु शुक्र रवी यांची, तर हे योग आपला पूर्ण परिणाम दाखवत नाही. जरी शनी मंगळ एकत्र असले आणि हा योग असेल, त्यांना त्रास असेल, परंतु त्यावर जर शुभ ग्रहांची दृष्टी असेल तर थोडासा हा प्रभाव कमी पडतो. तर चुकीचे निर्णय टळतात, अकल्पित घटना टळतात, मानसिक शांतता मिळते. लग्नातील मंगळ बुध युती, शनी मंगळ योग धोकादायक ठरू शकतात, पण पत्रिकेतील इतर ग्रहांची जर मदत असेल, दशा चांगली असेल, कर्म आणि उपाय केल्यास धोका बऱ्याचदा कमी होतो. पामर योग म्हणजे काय? पामर हा शब्द संस्कृत मधून आलेला आहे. तर सामान्य, मध्यम आणि कष्टकरी, अनेकदा गरीब किंवा कमी प्रतिष्ठेचा. जेव्हा पत्रिकेत सूर्य आणि मंगळाची युती असते तेव्हा या दोन तेजस्वी अग्निप्रधान ग्रहांची शक्ती एकत्र येते, पण ती नेहमीच सकारात्मक असेल असे नाही. रवी आणि मंगळ पामर योग कसा होतो? एक मिनिट. हाय. तर जेव्हा रवी आणि मंगळ एकत्र असतात त्या योगाला पामर योग सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे. आता तुम्हाला जर कोणी विचारलं की पामर योग म्हणजे काय, तर तुमच्या लक्षात यायला पाहिजे की रवी आणि मंगळ एकत्र असतात त्याला पामर योग म्हटला जातो. सूर्य म्हणजे राज्य, आत्मा, प्रतिष्ठा, मान, सन्मान. मंगळ म्हणजे धाडस, क्रोध, युद्ध, स्पर्धा आणि आक्रमकता. जेव्हा हे दोघे एकत्र येतात तेव्हा त्या घरात त्या भावांच्या संदर्भात व्यक्तीला प्रतिष्ठा टिकवता येत नाही. चुकीच्या उतावळ्या निर्णयामुळे नुकसान होऊ शकते. बऱ्याचदा जेव्हा दशमामध्ये रवी मंगळ योग असतो अशा लोकांना प्रतिष्ठा तर मिळते, एका चांगल्या लेवल पर्यंत पोहोचतात, परंतु त्यांना थोडासा अग्नितत्व जास्त वाढल्यामुळे अहंकार खूप जास्त वाढतो आणि अहंकार वाढल्यामुळे बऱ्याचदा ती प्रतिष्ठा, ते हातात आलेली प्रतिष्ठा गमावतात फक्त अहंकारापोटी.
चुकीच्या उतावळ्या निर्णय, पण गुरुची समजा जर त्यावर दृष्टी वगैरे असेल तर एक वेगळं आहे. तर चुकीच्या उतावळ्या निर्णयामुळे नुकसान होऊ शकते. अधिकार गमावण्याची किंवा कमी होण्याची शक्यता असते. कधी कधी ह्या व्यक्ती स्वतःच्या हातानेच आपल्या यशाला धक्का पोहोचवतात. यामुळे पामर योग तयार होतं. म्हणजेच जरी मोठे यश मिळवायची क्षमता असली तरी सुद्धा काय होतं, यांना टिकवता येत नाही. जर तुमच्या समोर एखादी कुंडली आली आणि त्याच्यामध्ये तुम्हाला दिसलं की ह्याच्या पत्रिकेमध्ये तर रवी मंगळ दशमामध्ये आहे, तर दशमामध्ये मंगळ चांगला सांगितला गेला आहे, रुचक योगामध्ये जातो. सूर्याला पण तिथे दशमामध्ये चांगलं स्थान आहे. म्हणजे 2 ग्रह दशमामध्ये चांगले आलेत असं तुम्हाला एक थिंकिंग होऊन जाईल की हो, मग या माणसाचं करिअर खूप चांगलं होईल, असं तुम्ही काय कराल, पटकन प्रेडिक्ट कराल. परंतु पटकन सांगण्या अगोदर तुम्हाला तिथे थोडंसं थांबायचंय, विचार करायचा आहे. 2 अग्नितत्वाचे ग्रह एकत्र आलेले आहेत आणि त्यात मध्ये ते दक्षिण दिशेला आले आहेत, जिथे आणखी ऊर्जा असते. दक्षिण दिशा जिथे सूर्य माहितीये ना दुपारच्या वेळेला येतो, म्हणजे त्या उदित गोलार्धामध्ये आहेत, तर याचा अर्थ तिथे अहंकार किती जास्त वाढलेला असेल. तर अशा रवी मंगळ हे दशमामध्ये असल्यावरती मोठं यश आलं तरी पण अहंकार वाढल्यामुळे परत खाली येतात. माझ्याकडे एक पत्रिका आहे, 1 मिनिट पाठवून सांगते, बघते थांबा. खूप चांगल्या लेवलवर गेली व्यक्ती, कोर्टामध्ये लीगल केस चालू आहे अजूनपर्यंत. अहंकार खूप जास्त नाही मिळत का? आहे. हा बघ, दिसतंय तुम्हाला रवी मंगळ एकत्र आहे या पत्रिकेत, आणि ते पण सिंह राशीच आहेत. म्हणजे दशमामध्ये सिंह राशीचा रवी म्हणजे चांगला योग आहे ना हा. पुन्हा तिथे काय झालंय, बुध पण गेला, सॉरी मंगळ पण आहे. म्हणजे रवी मंगळ एकत्र पामर योगामध्ये आहेत. पण त्याच्याबरोबर काय झालेलं आहे, बुध पण तिथे आलेला आहे, केतू पण आलेला आहे. म्हणजे मंगळ आणि बुधाचं अशुभत्व निर्माण झालं, कारण अष्टमेश बुध दशमात आला अशुभत्व घेऊन. वृश्चिक लग्नाला 1 नंबरचा शत्रू आहे. म्हणजेच षष्टेश आणि अष्टमेश मंगळ एकत्र आले. पुन्हा आता मी तुम्हाला केतूचं आणि मंगळाचं सांगितलंच होतं कॉम्बिनेशन काय असतं. तर ही खूप मोठ्या लेवलवर व्यक्ती होती आणि एवढ्या मोठ्या लेवलवर जाऊन खाली आली आणि एका छोट्या एजन्सीमध्ये काम करते. मोठ्या बँक ऑफिसर होती ही व्यक्ती, बँकिंग मध्ये. कळालं? म्हणजेच पत्रिकेमध्ये शनी मंगळ दशमात आले म्हणून पटकन हरकून जाऊ नका. तिथे थोडं थांबा, विचार करा आणि नंतर उत्तर द्या. रवी मंगळ युतीत मंगळावर संयम ठेवणे महत्वाचं आहे. रविवारी सूर्य नमस्कार, गायत्री मंत्र, अर्ध्य देणं, मंगळाच्या ऊर्जेला योग्य मार्गावर वळवण्यासाठी हनुमान उपासना, मंगळ बीज मंत्र, मंगळवार उपवास, अहंकारावर क्रोधावर नियंत्रण ठेवणं. आता मगाशी माझ्याकडे मुलगा आलेला, तो मगाशी तुम्हाला पत्रिका दाखवली मंगळ राहू योगाची, मी त्याला एकच सजेस्ट केलं, तुझ्या घरामध्ये जर जास्त लाल रंग असेल तर तो कमी कर. तो माझ्याकडे येताना पण त्याने लाल रंगाचाच टी शर्ट घालून आला होता. म्हणजे लाल रंग त्याच्या बरोबरच आहे कुठे पण जाईल तरी. जर पत्रिकेत गुरु किंवा शुक्राचा शुभ प्रभाव असेल किंवा 9व किंवा दशम स्थानातील ग्रहांचे मजबूत स्थान असेल तर पामर योगाची तीव्रता कमी होऊ शकते. आता मंगळ नेपच्यून युती हे तर तुम्हाला सांगितलं, रहस्य आणि गूढतेचा प्रभाव. नेपच्यून ग्रहाचा प्रभाव जो वरून आहे, आधुनिक ज्योतिषात गूढता, रहस्य, भ्रम, अध्यात्म दृष्टी, स्वप्न, कल्पना आणि भौतिक पलीकडचं जग दाखवणारा ग्रह आहे.
तो नेहमी स्पष्ट नसतो. नेहमीच धुक्यासारखा अस्पष्ट आणि अंदाज लावायला कठीण असणारा ग्रह. मंगळ नेपच्यून युतीचा अर्थ काय? तर मंगळ म्हणजे क्रिया, शक्ती, धाडस, आक्रमकता. नेपच्यून म्हणजे स्वप्न, गूढता, अदृश्य गोष्टी, दडपण. जेव्हा हे दोघं एकत्र येतात तेव्हा व्यक्तीचं जीवन दुसऱ्यांना समजून न येणारं बनतं. त्याच्या कृती, विचार, हेतू अनेकदा अस्पष्ट आणि गूढ राहतात. लोकांना त्यांच्या मनात नेमकं काय चाललं आहे हे सुद्धा समजून येत नाही. ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये मंगळ नेपच्यून युती असते, व्यक्ती स्वतःही अनेकदा आपल्या आयुष्याचं रहस्य उकलू शकत नाही. मृत्यूनंतरचं रहस्य सुद्धा यांचं टिकत नाही, मंगळ नेपच्यून वाल्यांचं. यामुळे योगामुळे आयुष्याचा निर्णय, विचार, काम करणं सगळ्यावर एक रहस्याची चादर असते. मृत्यूनंतर सुद्धा त्याची खरी भावना, हेतू किंवा काही गोष्टी लोकांपर्यंत पोहोचत नाही. लोकांना कधी कधी गुप्त जीवन, गुप्त संबंध किंवा दडवलेली माहिती असते. मृत्यूनंतर त्यांचा आर्थिक रहस्य उलगडत नाही. त्यांनी लिहिलेली गोष्ट, तयार केलेली कलाकृती किंवा आयुष्याचा उद्देश फक्त त्यांच्यापुरता सीमित असतो. नातेवाईक, समाजाला शेवटपर्यंत प्रश्न पडतो, खरं काय होतं? तर याच्यामध्ये ना मंगळ नेपच्यून युती आहे. माझ्या घरामध्ये एक आहे, माझ्या मावस भावाची बायको आहे, बाजूच्याच बिल्डिंग मध्ये राहते. मंगळ नेपच्यून युती ती काय करते काय माहित नाही, काय कळत नाही, कधीच कोणाशी बोलत नाही. आणि तुम्हाला एक सांगू, तिच्याकडे 20 मांजरी आहेत, 20 मांजरी. आश्चर्य वाटलं असेल ना तुम्हाला? बापरे. 20 मांजरी. बापरे. का, कशासाठी, काही कळत नाही. जाते कुठे गेली की मांजर उचलून आणते ठेवते, मांजर उचलून आणते ठेवते. खास एक गुड आहे म्हणजे. एक गुड. खास अख्खा रूम त्या मांजरींसाठी बनवलेला आहे. काहीच नाही भावना माहिती. असून पण मी जात नाही. भावाला मी इथे बोलवते, तू ये आणि घेऊन जा जेवण जर तुला पाहिजे तर. तो तरी सुद्धा जेवण जेवत नाही. मग तो बाहेरून लावलेलं आहे त्याने जेवण, परंतु अशी स्थिती आहे. हा योग कसा सकारात्मक वापरता येतो? तर रहस्यपूर्ण स्वभाव, अध्यात्म साधना, कला, लेखन, चित्रकला, संगीत किंवा गुप्त संशोधन मध्ये उपयोगी येतो. योग्य मार्गावर वापरल्यास मंगळाची ऊर्जा, नेपच्यून कल्पकता, अद्भुत सृजनशीलता, आत्मिक उन्नती. आणि ती कधीच कोणामध्ये सामील पण होत नाही. तिचं एक गूढच आहे, काय करते कुणास ठाऊक. म्हणजे हे मंगळामुळेच सगळं का? मंगळ नेपच्यून आहे नेपच्यून ना, त्याची त्याच्यामुळे गूढ आहे खूप ती. नेपच्यून मुळे अजून गुढता वाढली. भ्रम, फसवणूक, व्यसन, स्वप्नातच हरवून जाणं, चुकीच्या गूढतेमुळे नातेसंबंध तुटणे, लोकांशी प्रामाणिक न राहिल्याने मृत्यूनंतर सुद्धा वादळ, गोंधळ निर्माण होणं. बघा, सांगितलं तुम्हाला, गूढतेमुळे भ्रम. इथे बघा, नातेसंबंध कोण त्यांच्याशी जास्त कनेक्टेड होत नाहीये यांच्यासोबत. तृतीय स्थानातील मंगळ आणि प्रभाव. तृतीय स्थान हे भावंडांचं स्थान. भाऊ बहीण तिथून बघितले जातात. मनाची ताकद, धैर्य, हिंमत, साहस, हात, बोट, स्नायू, रक्तप्रवाह, लघु प्रवास, दैनंदिन संवाद, लेखन. म्हणूनच या भावात असलेला मंगळ, जो प्रधान क्रियाशील आक्रमक ग्रह आहे, तिथे विशेष प्रभाव टाकतो. तृतीय मंगळाचे मुख्य परिणाम, भरपूर वस्तू हरवणं. ज्यांच्या कुंडलीमध्ये तृतीय स्थानामध्ये मंगळ असतो, राहू युक्त असतो, अशा व्यक्तींच्या वस्तू सतत हरवतात. उतावळा स्वभाव असतो, विसरभोळा, चोरीला पण जातात त्या व्यक्तींचा वस्तू. मंगळ राहू युती सुद्धा 12व्या स्थानात असते ना, तेव्हा सुद्धा वस्तू चोरीला जातात. वस्तू सांभाळण्यात दुर्लक्ष होतं, त्यामुळे घड्याळ, मोबाईल, महत्वाची कागदपत्र किंवा इतर वस्तू वारंवार हरवण्याची शक्यता. भावंडांशी पटवून न घेणं, भाऊ बहिणींबरोबर मतभेद, स्पर्धा किंवा कधी कधी मनातील राग दडपून ठेवलेला असतो. त्यातून भांडण, संबंध
ताणलेले किंवा भावंडांपासून वेगळं होणं घडू शकतं. भावंडांचे अल्पायुष्य, जर मंगळ खराब असेल, पापयुक्त असेल, ग्रहदोष असेल, तर भावंडांच्या आरोग्यावर किंवा आयुष्यावर परिणाम होण्याची शक्यता असते. आता ती पत्रिका मगाशी दाखवलेली मंगळ राहू योग होता ना तृतीय स्थानामध्ये, बरोबर ना? आणि हो त्याचा त्यांना त्या भावंडांचा होता. लहान वयात अपघात, आजार, नाते तुटण्याचा धोका, स्नायू रक्ताभिसरण, ब्लड सर्क्युलेशन समस्या. मंगळ हा रक्ताचा कारक ग्रह आहे आणि तो तृतीय भावात शरीराच्या स्नायूंशी संबंधित ग्रह आहे. त्यामुळे व्यक्तीला स्नायूंचे दुखणे, रक्ताभिसरण बिघडणे, थकवा येणे, हाताच्या दुखण्याच्या समस्या होऊ शकतात. मंगळ शांतीसाठी मंगळवार उपवास किंवा मंगळाशी रिलेटेड उपाय करणं. आणि वस्तू जेव्हा मंगळ राहूचा संबंध व्ययस्थानाशी तृतीयाशी येतो, अशा लोकांनी कायम स्वतःच्या वस्तू व्यवस्थित ठेवणं फार गरजेचं आहे. चोरीला जातात वस्तू. ठीक आहे, आज झालं मंगळाचं आपलं हे लेक्चर. आता पुढच्या वेळेला आपण राहू घ्यायचा आहे. मंगळ संपला. ठीक आहे. आता कोणाला काही विचारायचं आहे? 5 मिनिटं आहेत आपल्याकडं. आणि असं समजून का क्लास घेणार आहे ना तुमचा, मिसअंडरस्टँडिंग काढून टाका की अर्ध्यातून सोडणार आहे वगैरे. क्लास पूर्णच होणार आहे आपला. मॅडम, हा, शनी मंगळ दशम स्थानात गुरु सोबत असेल तर थोडा शनी मंगळाचा प्रभाव कमी होईल, परंतु शनी मंगळ त्यांचा प्रभाव देईल. डोक्याला मार पण लागतो अशा लोकांच्या, हो लागलेला आहे. आहे ना. हो हो. शनी मंगळ अष्टमात युती असेल तर त्रासच आहे ना अष्टमात. सासूरवाडीशी पटणार नाही, अचानक संकट येतील. अष्टम स्थान अचानक संकटाचं स्थान आहे ना. सहनशीलता कमी होते का त्या व्यक्तीची? सहनशीलता तर कमी होतेच, परंतु अचानक संकट पण ते येतात. संघर्ष योग जास्त वाढतो. अष्टम स्थान हे संघर्ष पण दाखवतं ना जीवनातला. सासरच्या मॅडम मॅडम धनस्थानात रवी मंगळ युती असेल तर काय मग प्रतिष्ठा वगैरे काय तसं? ते रवी मंगळ कोणत्या स्थानाचे स्वामी आहेत ते बघा ना. रवी मंगळ तिथे जर असतील तर धनाच्या संबंधित त्रास निर्माण होतात. रवी मंगळ धनस्थानात म्हणजे ते कोणत्या स्वामीचे स्वामी आहेत? हा रवी मंगळ. तरी सुद्धा अच्छा. ते धनाच्या संबंधित थोडं त्रासदायकच होतं. रवी मंगळ धनस्थानात. ओके. धना मॅडम, हे रवी मंगळ आणि रवी मंगळ नेपच्यून योग हे दृष्टीदोषांना पण होतील का? ते बघा तुम्ही अंशात्मक किती आहेत त्याच्यावर डिपेंड. अंशात्मक किती आहे ते. प्रश्न कुठे घेतलाय का तुम्ही सगळ्यांनी कमिशन घेताय? पण खाली त्या ग्रुपमधले बऱ्याच जणांनी घेतलेले ऍडमिशन, ज्यांनी नाही घेतले त्यांनी घ्या. सोपा विषय आहे. ठीक आहे. बाय, गुड नाईट. पडली हे पण लिहिलं जस्ट पडली बॉक्स पडला आणि मग 254 आहे 100 झालं.